लव्हाळा म्हणजे शेतकऱ्यांसाठी कायमची डोकेदुखी. वरून तण काढलं तरी काही दिवसांनी पुन्हा उगवतं. कारण लव्हाळ्याची खरी ताकद जमिनीखाली असते. त्याचे कंद जमिनीत सुमारे 60 सेंटीमीटर खोलीपर्यंत पसरू शकतात. त्याच्या एका मातृकंदापासून सुरुवातीच्या एका महिन्यात सुमारे 4 कंद तयार होतात आणि 3 महिन्यात ही संख्या जवळपास 100 पर्यंत पोहोचू शकते. त्यामुळं लव्हाळ्याचं नियंत्रण करायचं असेल तर सुरुवातीपासूनच नियोजन करणं अत्यंत गरजेचं आहे. कसं करायचं हे नियोजन जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून. नमस्कार, मी स्वराली. ॲग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपल्याला हे तर माहिती आहे की केवळ वरचा भाग कापून किंवा खुरपून लव्हाळ्याचं पूर्ण नियंत्रण होत नाही. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल, मग लव्हाळ्याला कायमचा उपाय आहे की नाही? तर आहे. फक्त लव्हाळ्याच्या नियंत्रणासाठी एकच उपाय करण्यापेक्षा पिकाची फेरपालट, आच्छादन, उन्हाळी मशागत आणि गरजेनुसार तणनाशकांचा वापर करायचा आहे. जसं शेतात राजगिरा, मोहरी, ज्वारी, हरभरा, गहू, भुईमूग आणि तूर यासारख्या पिकांची फेरपालट करायची. त्यामुळं लव्हाळ्याची वाढ कमी करण्यासाठी मदत होते. भाताची पेंड, ऊसाचं पाचट किंवा झाडांची पानं यांचं आच्छादन केलं तर लव्हाळ्याला सूर्यप्रकाश कमी मिळतो आणि त्याच्या वाढीमध्ये अडथळा येतो. सोबत आपण प्लास्टिकचं आच्छादनही करू शकतो. आता तुमच्यातले काही जण म्हणतील की लव्हाळा तणनाशकानंच जातो, तणनाशक सांगा. तर आपण एक एक पिकानुसार कोणतं तणनाशक फवारायचं हे जाणून घेऊयात. सुरुवातीला पाहूयात सोयाबीनमध्ये. सोयाबीन पिकामध्ये क्लोरीमुरॉन इथाईल हे 25% WP 15 ग्रॅम अधिक प्रसारक द्रव्य हे 150 लिटर पाण्यामध्ये प्रति एकर मिसळून पेरणीनंतर 15 दिवसांनी फवारावं. दुसरा पर्याय म्हणजे इमाझिथायपर 10% SL हे 400 मिली प्रति एकर 150 लिटर पाण्यामध्ये मिसळून पेरणीनंतर 7 ते 14 दिवसांनी फवारावं. यानंतर पाहूयात कपाशी पिकामध्ये. कपाशीमध्ये लव्हाळ्याच्या नियंत्रणासाठी ग्लुफोसिनेट अमोनियम 13.5% SL हे 1 लिटर प्रति एकर 150 लिटर पाण्यात मिसळून पेरणीनंतर 40 दिवसांनी फवारावं. मात्र ही फवारणी करताना पंपाला हुड लावायचंय. फक्त 2 ओळींमधल्या तणांवरच ही फवारणी करायची. तणनाशकाचा थेंब कपाशीच्या पिकावर पडणार तर नाही ना याची काळजी सुद्धा घ्यायची. तर तूर, मूग आणि उडदामध्ये लव्हाळ्याच्या नियंत्रणासाठी इमाझिथायपर 10% EC 300 मिली प्रति एकर हे 150 लिटर पाण्यात मिसळून पेरणीनंतर 7 ते 14 दिवसांनी फवारायचंय. यानंतर पाहूयात भात पीक. रोपवाटिका आणि लावणी केलेल्या भातामध्ये लव्हाळ्याच्या नियंत्रणासाठी बिस्पायरीबॅक सोडियम 10% SC हे तणनाशक 100 मिली प्रति एकर 150 लिटर पाण्यात मिसळून फवारायचंय. केव्हा? तर रोपवाटिका आणि लावणीच्या भातात पिकाची अवस्था 10 ते 15 दिवसांची असताना आणि पेरीव भातामध्ये पेरणीनंतर 20 दिवसांनी ही फवारणी करायची. रोवणी केलेल्या भातामध्ये क्लोरीमुरॉन इथाईल 25% WP 10 ग्रॅम अधिक प्रसारक द्रव्य हे 150 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी करायची. ही फवारणी रोवणीनंतर 5 ते 10 दिवसांनी करायची. याशिवाय शेतात पीक नसताना काही उपाययोजना महत्त्वाच्या ठरतात. जसं उन्हाळ्यात खोल नांगरणी करायची. नांगरणीमुळे जमिनीतले कंद वर येतात. हे कंद वेचून शेताबाहेर काढून पूर्णपणे वाळवायचेत. उन्हाळ्यात 6 ते 8 आठवडे जमिनीचं सोलरायझेशन केलं की कंदांचं नियंत्रण करण्यासाठी मदत होते. यासाठी जमिनीवर प्लास्टिकची फिल्म पसरवायची. कुळवाच्या पाळ्या द्यायच्यात. सबसॉयलरचा वापर करायचा आहे आणि उन्हाळ्यात खोल नांगरणी सुद्धा करायची. उन्हाळी हंगामात दहींच्या पिकाची लागवड केली तर तेही लव्हाळ्याच्या नियंत्रणासाठी फायदेशीर ठरतं. म्हणजेच काय, तर लव्हाळा मोठा झाल्यानंतर नियंत्रण करण्यापेक्षा त्याचे कंद वाढण्याआधीच नियंत्रण करणं अत्यंत गरजेचं आहे. उन्हाळी मशागत, पीक फेरपालट, आच्छादन आणि पिकानुसार योग्य तणनाशकाचा योग्य वेळी योग्य मात्रेमध्ये वापर केला तर लव्हाळ्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात कमी करणं शक्य आहे. ही माहिती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयित तण व्यवस्थापन संशोधन प्रकल्पातील कृषी विद्यावेत्ता आणि मुख्य अन्वेषक डॉक्टर व्ही गौड यांनी दिली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुमच्या शेतात कोणतं तण सारखं उगवतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच शेतीविषयक माहितीसाठी ॲग्रोवनला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.